कोकण म्हणलं तर ह्या भागातल्या वंदे भारतचे ट्रेन असतील किंवा पूर्ण किनारपट्टीचा विकास असो, आता यावेळी त्या अर्थसंकल्पामध्ये पूर्ण किनारपट्टीचं मेरिटाईम डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो त्या पूर्ण क्षेत्रासाठी या बजेट युनियन बजेटमध्ये केंद्रीय बजेटमध्ये 25,000 कोटी आदरणीय मोदीजींनी तरतूद करून ठेवलेली आहे. त्या एका तरतुदीमुळे हे थेट जे आपल्याला इम्पॅक्ट पडणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला त्या एका तरतुदीमुळे पूर्ण किनारपट्टीवर बंदरे असो, जहाज बांधणी असो किंवा जलवाहतूक असो, असंख्य बाबतीच्या दृष्टिकोनातून आपली दारे आता उघडलेली आहे. आता मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्यामध्ये जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज तोडणं या फक्त 3 क्षेत्रामध्ये आज आपला भारत देश पुढच्या 5 वर्षामध्ये जे गुंतवणूक करू पाहत आहे, आज आपण 1% त्याच्यामध्ये असलो तरी 2029 पर्यंत आपण पहिल्या 5 क्रमांकावर आपला भारत देश असेल अशा दृष्टिकोनातून पावलं उचलतोय. आणि त्याचा थेट फायदा आमच्या या भागाच्या मुला मुलींना किंवा तरुण तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे.